Hello friends, in the previous video we learnt about simple present tense, but in that video we learnt just only affirmative sentence, detail about affirmative sentence. होकारार्थी किंवा assertive वाक्याबद्दल विधानार्थी मध्ये होकारार्थीबद्दल आपण डिटेल शिकलो. त्याच्याबद्दल का हा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस V1 S और ES प्लस ऑब्जेक्ट हे आहे. आणि साध्या वर्तमान काळात ओळख काय मराठी वाक्याची मी मागच्या व्हिडिओत सांगितल्यामुळे डिटेल नाही बोलणार. तो शाळेत जातो, ती शाळेत जाते, तो ते ता तात तोस हे असं येतं, हे माहीत झालेलं आहे तुम्हाला. बट इन सिंपल प्रेझेंट टेन्स वी डोंट स्पीक ओनली ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स. आपण फक्त होकारार्थीच बोलतो का? नाही. आपण वी स्पीक वर्बल क्वेश्चन्स, वी स्पीक WH क्वेश्चन्स अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस ऑल्सो. ओके, द निगेटिव्ह पण बोलतो आपण, बरोबर. दीज all things we have to learn, these all sentences of simple present tense we have to learn in this video or in this period. Okay, this formula we learned and we also learned I we you they आणि अनेक वचन. आपण असं देखील शिकलो आहोत की I we they आणि अनेक वचन जर असलं तर काय घेतो आपण? V1 घेतो. ओके मित्रांनो, आणि ही शी इट फॉर्म्युला तर हा माहिती आहे. सब्जेक्ट प्लस V1 कधीतरी ब्रॅकेटमध्ये म्हणजे कधीतरी असतं, नेहमीच नसतं. एस किंवा एस असतं आणि नंतर ऑब्जेक्ट असतं. आणि ही शी इट तृतीय पुरुष एकवचन असल्यावर V1ला एस किंवा एस असतं. हे सगळं डिटेल पाहायचं आहे. ज्यांनी नसेल पाहिलं त्या या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक पाठवली, त्यांनी तिथं पाहायचं आहे. ओके, आता हे झालं. त्याच्यानंतर वर्बल क्वेश्चन, सिंपल प्रेझेंट टेन्स वी हॅव टू लर्न सिंपल प्रेझेंट टेन्स वर्बल क्वेश्चन. सिंपल प्रेझेंट टेन्सचा काय शिकायचं आपल्याला? वर्बल क्वेश्चन. सहाय्यकारी क्रियापद चालू होतं. मग याच्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का? सब्जेक्ट प्लस V1 एस किंवा एस प्लस ऑब्जेक्ट. याच्यात सहाय्यकारी क्रियापद नाही. कोणते सहाय्यकारी क्रियापद असतात? एम इज आर, वॉज वे, हॅव हॅज हॅड, शाल विल, हे काय म्हणतात त्याला? सहाय्यकारी. पण याच्यात आहेत का ते? नाही, डायरेक्ट मेन वर्ब असतं याच्यात. मग काय करावं? वर्बल क्वेश्चन करताना डू किंवा डज घ्यावं. डू कधी घ्यावं? आय वी यू दे अनेक वचन असलं तर डू घेणार त्याच्या अगोदर आणि नंतर V1 घेणार, बरोबर. वर्बचा पहिला फॉर्म आणि नंतर ऑब्जेक्ट असले तर असलं, नसलं तर त्याच्या अगोदरच प्रश्नार्थक चिन्ह. सगळ्यात शेवटी काय देतं? प्रश्नार्थक चिन्ह. डज कधी घेतो? ही शीट तृतीय पुरुष एकवचन असल्यावर काय घेतो आपण? डज घेतो. आणि नंतर डज जरी घेतलं आणि पुढे समजा एस किंवा एस डज जर घेतला आपण तर एस एस असलं तर क्रियापदाला ठेवायचं का? नाही, ते काढून टाकायचं. डज घेतल्यामुळं फक्त V1 घ्यायचं, नंतर राहिलेलं वाक्य देऊन प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं. WH क्वेश्चन कसा असतो की WH शब्द कोणते असतात? व्हॉट, व्हेन, व्हाय, याला काय म्हणायचं बेटा? WH शब्द. तर WH शब्दानं WH प्रश्न तयार होत असतो. WH शब्दानंतर डू घेतात. डूच्या समोर माहिती आहे आपल्याला काय घेतात? डूच्या समोर मग डूच्या नंतर आय वी यू दे अनेक वचन याच्यापैकी एखादा करता घेतात आणि नंतर वर्बचा पहिला फॉर्म आणि राहिलेलं वाक्य देऊन प्रश्नार्थक चिन्ह. तर WH शब्दच घेऊन कधी हे बा WH शब्दच घेऊन काय करणार? नंतर डजचं वाक्य चालू करू शकतो आपण. WH शब्द जो कोणता असेल, व्हॉट, व्हेअर, व्हेन, व्हाय, त्याच्यानंतर डज घेणार. नंतर ही शीट तृतीय पुरुष एकवचन, नंतर वर्बचा पहिला फॉर्म आणि राहिलेलं वाक्य देऊन प्रश्नार्थक चिन्ह. नकारार्थी वाक्य कसं होतं बेटा? करता घेतो सुरुवातीला. अगोदर काय घेतो? आय वी यू दे अनेक वचनापैकी एखादा करता. मग आय वी यू दे अनेक वचन असलं तर काय घेतात बेटा त्यासमोर? याच्यापैकी आय वी यू दे अनेक वचन असलं तर डू नॉट घेतात, याच्यापैकी आलं तर. आणि ही शीट तृतीय पुरुष एकवचन असलं तर काय घेतात? नकार करायला असलं डज नॉट घेतात. नंतर V1 आणि नंतर ऑब्जेक्ट. देर आर ऑल्सो 2 सेंटेन्सेस, 2 अजून वाक्य आहेत, बरोबर. ते निगेटिव्ह वाक्य अजून 2 आहेत. पण ते त्याची एक आयडिया आहे. आय हॅव गिवन जस्ट हिअर 4 फॉर्म्युलाज. इथं फक्त 4 दिलेत. 5व्या 6व्याची आयडिया सांगणार आहे तुम्हाला, ठीक आहे, कशी करायची. त्याचा फॉर्म्युला दिला नाही. आपण एकाच वाक्याचे 6 वाक्य करणार आहेत, लक्षात घ्या. वी हॅव टू लर्न 6 सेंटेन्सेस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्सेस ऑफ 1 सेंटेन्स. एकाच वाक्याचे 6 वाक्य कसं करायचं लक्ष द्या. आपण त्या प्रकारात बोलतो. सो लुक एट हिअर. सपोज आम्ही क्रिकेट खेळतो. हे वाक्य मराठीतलं. मित्र हो, या वाक्यामध्ये शेवटी काय आलं? राजा, तो आलं. शेवटी तो आल्यामुळं याची ओळख काय झाली की हा साधा वर्तमान काय? तो आम्ही क्रिकेट खेळतो, ती क्रिकेट खेळते, तो ते तात तोच आलं तर हे साधा वर्तमान काळ. सगळं नंतर लिहा तुम्ही, अगोदर समजून घ्या. मी लिहायला वेळ देणार, पॉज करून लिहायचं. आम्ही क्रिकेट खेळतो या वाक्यात काय करायचंय? आम्ही करता अगोदर घेतला. खेळणारं कोण आहे? आम्ही.
आम्ही आहोत खेळणारे. मग याला काय म्हणायचं, सब्जेक्ट म्हणजे काय म्हणतात मराठीत बेटा, त्याला म्हणतात कर्ता. काय म्हणतात त्याला, कर्ता. मग कर्ता कोणता याच्यातला, आम्ही. आम्हीला इंग्रजी शब्द कोणता याच्यापैकी, वी. कोणता आहे, वी आहे. किंवा मग वी किंवा वी म्हणतात त्याला, वी. सब्जेक्ट घेतला नंतर V1 ला एस किंवा एस किंवा नंतर ऑब्जेक्ट. आता मला सांगा इथं एस किंवा यूएस घेतो का आपण, वी असल्यावर वीच्या समोर काय घेतो आपण, V1. त्याला एस लावतो का, नाही. एस कधी लावतो, ही शीट तृतीय पुरुष एकवचन असलं होतं, पण तिथं वी असल्यामुळं काय घ्यावं लागणार आपल्याला, फक्त V1 घ्यावं लागेल. V1 म्हणजे कोणतं रूप आपल्याला, प्लेड आणि प्लेड याच्यावर गरज नाही आपल्याला, पण माहितीसाठी दिले वी. त्याच्यानंतर काय येतं, वीच्या समोर आपल्याला वी असल्यामुळं V1 घ्यायचं. V1 कोणता येतं, खेळण्यासाठी. आता करता अगोदर घेतला, आम्हीसाठी वी घेतलं. आता खेळतो, मराठी वाक्यात क्रियापद शेवटी असतं आणि इंग्रजी वाक्यात क्रियापद कधी असतं, 2 नंबरला, बरोबर. मग आता करता झालं की लगेच क्रियापद आम्ही घेतलं की आपण शेवटी गेलो. खेळण्यासाठी शब्द कोणता आहे, प्ले. कोणता शब्द आहे, प्ले. बघा इथं पण V1 दिलेस, करता झालं की क्रियापदाचं पहिलं रूप घ्या म्हणतो. मग कोणतं आहे, इथं कोणतं क्रियापद आहे, खेळणे. मग त्यासाठी प्ले शब्द आहे. पहिलं रूप कोणतं आहे त्याचं, प्ले. वी प्ले. आणि नंतर काय म्हणतो तो, ऑब्जेक्ट घ्या, कर्म. खेळण्याची क्रिया कोणावर घडायली, कोणता खेळ खेळतो आम्ही, क्रिकेट. आम्ही काय खेळतो, तर आम्ही क्रिकेट खेळतो. क्रिकेटसाठी शब्द कोणता आहे बेटा, क्रिकेटच आहे. कोणता शब्द आहे, क्रिकेट. असे वाक्य तुम्हाला आले पाहिजे. बघा लक्षात घ्या. नंबर 2, आता याच वाक्यावर आधारित दुसरं वाक्य कसं करायचं, वाक्य जशाला तसं लिहायचं आणि शेवटी का लिहायचं आणि प्रश्नार्थक चिन्ह. बघा लक्षात घ्या, आम्ही क्रिकेट खेळतो का, याच्यावरून दुसरं वाक्य काय होईल, आम्ही क्रिकेट खेळतो का. बघा इथं खेळतो का म्हणल्यावर प्रश्न आहे, आम्ही क्रिकेट खेळतो का. पहा, विचार करा, आज एवढे मोबाईल झालेत, मोबाईलमध्येच गेम खेळायलो. मग आपण सगळ्यांनी सगळ्याला विचारायला पाहिजे, आम्ही क्रिकेट खेळतो का, ग्राउंडवर क्रिकेट खेळतो का. तर हा आहे प्रश्न साधा. मग याचं उत्तर काय असेल, खेळतो का, त्याचं उत्तर यस. एकतर यस असेल, वर्बल क्वेश्चनलाच येस नो टाईप म्हणतात. एक तर उत्तर याचं काय असतं, यस असतं, हो असतं. खेळत असलो तर हो, नसलं तर काय असतं, नो. हो किंवा नाही. मग मला सांगा, आम्ही क्रिकेट खेळतो का म्हणल्यानंतर ह्या का साठी इंग्रजी शब्द कोणता आहे, त्याचं म्हणणं आहे डू घ्यायचं का डस घ्यायचं. का बरं डू घ्यायचंय, इथं वी आलंय, वीच्या अगोदर काय घ्यायचं, डू घ्यायचं. जर ही शीट असतं तर काय घेतलं असतं आपण, डस घेतला असतं. मग वी असल्यानंतर, वी आल्यानंतर काय घ्यायचं बेटा, डू घ्यायचं. मग ह्या का साठी, खेळतो का म्हणजे हा कळाला आपल्याला कोणत्या काळातला प्रश्न आहे, तो का म्हणल्यावर तो का, खेळतो का साध्या वर्तमान काळातला प्रश्न आहे. मग त्याच्यासाठी अगोदर काय घ्यायचं बेटा, काय घ्यायचंय, डू घ्यायचंय. काय अगोदर काय घ्यायचंय, डू घेतलं नंतर प्रश्न सहाय्यकारी क्रियापदानं तयार होणारा हाय. खेळतो का म्हणल्यावर कोणता प्रश्न आहे, सहाय्यकारी. मग डू घ्या, नंतर डू लाईन म्हणजे वरची लाईन ही, आय वी यू दे आणि क्वचन त्यापैकी कोणतं इथं वी होतं म्हणून तर डू घेतलं. मग डू घेतल्यानंतर काय, याच्यापैकी एक जण कोणतं आलेलं आहे, वी. डू वी. नंतर क्रियापदाचं याच्यापैकी एक घेतलं, डू घेतलं, याच्यापैकी एक घेतलं. पहिलं रूप कोणतं आहे, पहिलं रूप प्ले. कोणता आहे, प्ले. आणि नंतर ऑब्जेक्ट, डू वी प्ले. ऑब्जेक्ट कोणता आहे, क्रिकेट आहे, बरोबर ना. डू वी प्ले क्रिकेट. काहीच नाही रे, बाकीचं ताण घ्यायचं नाही. लक्षात घ्या, हे वाक्य जशा मी क्रिकेट खेळतो का साठी डू घेतलं आणि वरचं वाक्य वी प्ले क्रिकेट जशाला तसं आहे का. आयडिया छान. बा मी काय केलंय, डू अगोदर घेतलंय, नंतर वी प्ले क्रिकेट जशाला तसं. त्याच्यात काही बदल केला का, जशाला तसं लिहिलंय. फक्त वी कसं काढलं, इथं स्मॉल काढले, कारण वाक्याच्या सुरुवातीचं अक्षर कॅपिटल आलं, मधलं पुन्हा स्मॉलच असतं. फक्त विशेषनाम असेल तरच आपण काय घेतो, त्याला कॅपिटल काढतो. कासाठी डू लिहिलं आणि वरचं वाक्य जशाला तसं लिहिलं. डू वी प्ले क्रिकेट. सोपं आहे बेटा, सोपं आहे. आता पहा नंबर 3 स्टेप. नेक्स्ट पहा, आम्ही क्रिकेट खेळतो का. आता हे जर मध्ये आलं, आम्ही क्रिकेट का खेळतो, तर तुम्हाला कारण सांगावं लागेल. म्हणजे कोणता प्रश्न आहे, मग WH प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न तो आहे, आम्ही क्रिकेट का खेळतो. आम्ही क्रिकेट. आता याचं उत्तर तुम्हाला लेंदी द्यावं लागेल, आहे का नाही, लॉंग आन्सर. आम्ही क्रिकेट का खेळतो. आम्ही क्रिकेट का खेळतो या वाक्यात प्रश्नार्थक चिन्ह आहे. बघा, आम्ही क्रिकेट का खेळतो. मग का खेळतो म्हणलं आन्सर त्याचं काय करावं लागेल, लॉंग लिहावं लागेल. किंवा का मध्ये आलं, हे का ची जागा बदलली, शेवटी आहे का आता नाही, मध्ये आल्यावर काय असतं, का मध्ये आल्यानंतर
WH प्रश्न. कोणता प्रश्न असतो तो? WH. मग आता आम्ही क्रिकेट का खेळतो, का साठी इंग्रजी शब्द कोणता आहे माहिती आहे? व्हाय. व्हायचा अर्थ काय बेटा? व्हाय म्हणजे का, कारण. मग इथं आम्ही क्रिकेट का खेळतो, का खेळतो तर मग तिथं कारण सांगावं लागतील, अनेक कारण असतील. मग या का साठी आता शब्द डू येणार आहे का? नाही. का शेवटी आल्यावर डू आला, पण मध्ये आल्यावर काय येणार त्यासाठी? आता ह्या का साठी व्हाय. कोणता शब्द आहे? ए तो म्हणला WH शब्द घ्या. आता तिसऱ्या वाक्याकडे चालू, कळलं ना? 2 सूत्र 2 वाक्य, तिसरं वाक्य तिसरं सूत्र आहे की नाही. आता का मध्ये आलं त्याचा अर्थ बदलला, त्याचा अर्थ काचा अर्थ काय झाला आता? का. कशामुळे? व्हाय झाला. काय झाला? व्हाय. शेवटी आल्यावर काय झालं ते? इथं डू झाला. बरोबर. त्या वाक्यावर डिपेंड आहे, काही पण होऊ शकतो अर्थ त्याचा. सहाय्यकारी क्रियापद होतो ह्या काचा अर्थ, आणि इथं WH शब्द होतो मध्ये आल्यावर. बरोबर. आम्ही क्रिकेट का खेळतो, ह्या का साठी व्हाय घेतलं, WH शब्द घ्या. नंतर डू घ्यायचं का डच घ्यायचं? वरच्या वाक्य डू का घ्यायचं सांगा? वी आले म्हणून. कशामुळे वी आलं म्हणून काय घ्यायचं? डू घ्यायचं. मग वाय डू, नंतर डू घेतल्यानंतर IVU पैकी कोणतं आलं? वी आलं म्हणून तर डू घेतलं आहे का नाही. वाय डू वी. ए बा काही नाही, व्हाय लिहिलं राजा, बाकीचा ताण घ्यायचं नाही. या सूत्राकडे नाही पाहिलं तरी जमतंय, फक्त व्हाय लिहिलं. फक्त पहिलं वाक्य पाहिजे सूत्रात, व्हाय लिहिलं, आणि वरचं वाक्य जशाल तसं बघा. वरचं वाक्य जशाला तसं खाली लिहायचं. वाय डू वी प्ले क्रिकेट. बघा किती सोपं आहे का? सोपं आहे. सोपं. फक्त अगोदर काय वाढवलं मी? काय वाढवलं याच्यात? व्हाय. आणि इथं काय वाढवलं? फक्त डू. आणि इथं काय वाढवलं? फक्त व्हाय. बाकी वरचं वाक्य जशाल तसं आहे का? बघा बरं. व्हाय लिहिलं, बघा व्हाय लिहिलं, नंतर डू घेतलं, सूत्रानुसार ते एकच आहे. नंतर वी घेतलं, करता घेतला, नंतर V1 घेतलं प्ले, आणि नंतर काय घेतलं? ऑब्जेक्ट क्रिकेट. मग व्हाय लिहिलं, वरचं डू वी प्ले क्रिकेट जशाला तसं लिहिलं. अवघड आहे का? नाही, सोपं आहे बेटा. ओके. त्याच्यानंतर नंबर 4. नंबर कोणता आता? 4. लक्षात घ्या मित्रहो. आता पहा, आता आपण प्रत्येकाचा नकार करतो. हे 3 वाक्य मुख्य आहेत. तुम्हाला मी बाकीचे वाक्य दिले नाही ना. चौथ्यापर्यंत बघा. नकार. आम्ही क्रिकेट खेळतो याचा नकार कोणता आहे मला सांगा? आम्ही क्रिकेट खेळतो नकार. व्हेरी गुड. आम्ही क्रिकेट खेळत नाही. मग ते म्हणायचं आहे आम्ही क्रिकेट खेळत नाही. आम्ही म्हणजे नेहमीच खेळत नाही. नकार झाला. नकारात शेवटी काय असतो? फुल स्टॉप. बरोबर. नकार आहे फक्त. क्रिकेट खेळत नाही. मग नकार करण्यासाठी चौथं सूत्र पहा. आम्ही साठी शब्द कोणता आहे राजा? वी घेतला. वी IVU पैकी एक जण घ्या म्हणला तो, आणि वी आलं म्हणून काय घ्यायचं? डू नॉट का डज नॉट? वीच्या लाईन मध्ये कोणतं आहे? डू नॉट. वी डू नॉट किंवा वी डू नॉट काय होईल? नंतर वी डू नॉट घेतलं. अबा आम्ही साठी वी घेतलं, शेवटी गेलो तर नाही साठी डू नॉट. तर नाही साठी कोणता शब्द आहे? डू नॉट. बघा करता घेतला, नंतर करता घेतल्यानंतर डायरेक्ट उलट फिरायचं, इकडून इकडे यायचं. तर नाही साठी डू नॉट आहे का नाही. आणि नंतर आता खेळसाठी कोणता शब्द आहे? प्ले. आय डू नॉट प्ले. प्ले म्हणजे V1च घेतलं. आलं का लक्षात? आय डू नॉट प्ले. आणि नंतर क्रिकेटसाठी बघा मी पहिला शब्द लिहिला, इकडून इकडे येत गेलो आहे ना. तर नाही साठी डू नॉट काय घेतलं? कारण वी आलतं. जर ही शीट असलं तर डज नॉट घेतलं असतं आहे का नाही. वी डू नॉट प्ले. आणि नंतर आता इकडे घ्या, शेवटचा कोणता शब्द राहिला आहे? क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळत नाही. सोपं आहे बेटा. आम्ही क्रिकेट खेळत नाही. वी डू नॉट प्ले क्रिकेट किंवा वी डोंट प्ले क्रिकेट असंही म्हणता येतं बरं का. पहा त्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करता येतं. आता 5 वाक्य. बरं कशाचा कोणता नकार आहे? आम्ही क्रिकेट खेळतोच. हे 3 वाक्य येतात ना तयार करता. शेवटी का लावलं ती व्हर्बल क्वेश्चन मध्ये. का आम्ही क्रिकेट का खेळतो? WH क्वेश्चन. हे 3 वाक्य आले की त्याचे राहिलेले 3 वाक्य त्याचे नकार आहेत. आम्ही क्रिकेट खेळतो त्याचा नकार काय झाला सांगा? आम्ही क्रिकेट खेळत नाही. आता मला दुसऱ्या वाक्याचा नकार करायचा आहे. आम्ही क्रिकेट खेळतो का याचा नकार काय होईल? आम्ही क्रिकेट खेळतो का याचा नकार इथे लिहिलो मी. आम्ही क्रिकेट खेळतो का, नकार कोण सांगतंय? होईल आम्ही क्रिकेट खेळत नाही का. लक्षात आलं का? खेळतो का, खेळत नाही का, आहे का नाही. आम्ही क्रिकेट, प्रत्येकाचा नकार दुसऱ्याचा नकार येतात. पहिल्याचा नकार कोणतं वाक्य? चौथे. आम्ही क्रिकेट खेळतो त्याचा नकार काय झाला? आम्ही क्रिकेट खेळत नाही. दुसऱ्या वाक्याचा नकार 5 आहे. आम्ही क्रिकेट खेळतो का, तर आम्ही क्रिकेट खेळत नाही का झाला नकार. आम्ही क्रिकेट खेळत नाही का, खेळत नाही का.
मग मला सांगा या तर नाहीकासाठी अगोदर शब्द लिहावा लागते. प्रश्नात काय घ्यायचंय? सहाय्यकारी क्रियापद अगोदर घ्यायचंय. हा वर्बल क्वेश्चन आहे. तर नाही का, तर त्याच्यासाठी बाकीचं काही टेन्शन नाही. 5वं आणि 6वं सूत्र दिलंय का इथं? नाही. मग मी काय म्हणलं 5व्या आणि 6व्यामध्ये काय सांगेन तुम्हाला? आयडिया. मग आता खूप सोपी आयडिया सांगतो. 4 वाक्य समजले का सगळ्यांना? आता आयडिया पहा. काय करायचं राजा? नाही का तर नाहीकासाठी डू अगोदर घ्यायचं किंवा डोंट वी असंही जमतं, किंवा डू अगोदर घ्या वी नंतर टाका. एवढंच समज तुम्हाला. डू अगोदर घेतल्यावर डू कसं होईल? कॅपिटल. वाक्याच्या सुरुवातीचं अक्षर कसं असतं? कॅपिटल. डू अगोदर घेतलं आणि वी नंतर. वी काय केलं? नंतर टाकलं. डू वी. डू अगोदर वी नंतर. बाकीचं वाक्य जशाला तसं. डू घेतल्यावर डबल लिहायचं नाही, फक्त डू अगोदर घेतलं बेटा, याची आदला बदल केली. डू आधी आणि वी नंतर. मग काय झालं? ते डू वी. डू वी नॉट प्ले क्रिकेट. डू वी नॉट प्ले क्रिकेट. किंवा याला डोंट वी प्ले क्रिकेट असं बी जमतं, पण हे सोपं जावं म्हणून सुद्धा सुरुवातीची स्टेप आहे तुमची, म्हणून मग हळूहळू तुम्हाला सांगायला आयडिया कळाली. दुसरा शब्द अगोदर आणि पहिला शब्द नंतर. सहाय्यकारी क्रियापद अगोदर डू आणि नंतर वी. डू वी नॉट प्ले क्रिकेट. आलं लक्षात? आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. समजलं? आयडिया लक्षात आली? लक्षात आली. आता 6वं वाक्य कोणत्याचा नकार असणार आहे? पहिल्या वाक्याचा नकार 4थं. आम्ही क्रिकेट खेळतो, आम्ही क्रिकेट खेळत नाही. दुसऱ्या वाक्याचा नकार 5वं वाक्य. आम्ही क्रिकेट खेळतो का? आम्ही क्रिकेट खेळत नाही का? दुसऱ्याचा नकार कोणता आहे? 5वं. आता तिसऱ्याचा नकार कोणतं वाक्य असणार आहे? आम्ही क्रिकेट का खेळतो, तर त्याचा नकार काय होईल बेटा? आम्ही क्रिकेट का खेळत नाही. ओके, बरोबर आहे. आम्ही क्रिकेट का खेळत नाही. आम्ही क्रिकेट का खेळत नाहीत. आम्ही क्रिकेट का खेळत नाहीत. मग हा झाला प्रश्न. का मुळे इथं अर्थ बदलला. का म्हणल्यावर नंतर सुरुवातीला काय येणार आहे बेटा? ह्या का साठी काय येणार आहे? का मध्ये आल्यावर त्याचा अर्थ काय निघतो? व्हाय. बरोबर? का मध्ये आल्यावर तो डब्ल्यूएच प्रश्न असतो, आणि का जर शेवटी आला तो कोणता होतो? व्हर्बल होतो, सहाय्यकारी होतो. पण मध्ये आल्यावर त्याचा अर्थ डब्ल्यूएच शब्द निघतो बरं का. मग हे मध्ये आलं, मग त्यासाठी काय लिहायचं बेटा? अगोदर इथं लिहायचं व्हाय. हा काय प्रश्नार्थक चिन्ह आहे ना? प्रश्न आहे म्हणल्यावर डब्ल्यूएच शब्द. प्रश्नार्थक नकार आहे. तिसऱ्या वाक्याचा डब्ल्यूएचचा नकार येतो. डब्ल्यूएचचा काय नकार? डब्ल्यूएचचा प्रश्नाचा नकार. व्हाय घेतलं. व्हाय. व्हाय लिहिल्यानंतर काय आयडिया करायची? मी म्हणलं ना आयडिया सांगा. फक्त आधी लिहायचं व्हाय, नंतर वरचं वाक्य उचलायचं, जशाल तसं तिथं कॉपी पेस्ट करायचं, लिहून टाकायचं. काय काय ताण याच्यात? फक्त या का साठी व्हाय लिहिला, आणि नंतर डू, हे डू स्मॉल काढलं. का बरं? कारण वाक्याच्या मध्ये आलं ते. सुरुवातीला कॅपिटल करतो. वाय डू वी, वाय डू वी नॉट, जशाल तसं. मग हे वाक्य जशाला तसं. फक्त अगोदर कोणता परिश्रम घेतले आपण? वाय टाकण्याचे. ह्याच्यात पण अगोदर डू नंतर वी घेतलं. बरोबर? आलं लक्षात? वाय अगोदर घेतलं व्हाय. का व्हाय घेतलं? ह्या का साठी व्हाय घेतलं. वाय डिड वी टेक व्हाय हिअर? बिकॉज ऑफ दिस मराठी का. का साठी आपण काय घेतलं? व्हाय. वाय, आणि नंतर वरचं वाक्य कॉपी पेस्ट. वाय डू वी नॉट प्ले क्रिकेट. अंडरस्टूड? सगळ्यांना समजलं बेटा? हे सोपं आहे. असं पुढचं वाक्य दिल्यावर करता येईल तुम्हाला नक्की? ओके, चला सगळ्यांनी काय करा बेटा? हे सूत्र, ते वाक्य सगळे व्यवस्थित पॉज करा व्हिडिओ, आणि पाहून व्यवस्थित लिहा. ओके, समजलं? चला ठीक आहे. व्यवस्थित पॉज करून लिहून घेतलेलं आहे. नसेल तर पुन्हा बॅक जाऊन तुम्ही पॉज करून लिहून घेऊ शकता. पहा, तर बिफोर दिस सेंटेन्स, याच्यापूर्वी आपण कोणतं वापरलं? वेल हेल्पिंग वर्ब डू. आता डज कधी घ्यायचं ते बघू. समजा बघा, आता वाक्य असं आहे, तो पत्र लिहितो, असं वाक्य. समजा तो पत्र लिहितो, हे वाक्य आहे. तो पत्र लिहितो. या वाक्यात पहा मित्रांनो, तो साठी इंग्रजी शब्द कोणता आहे? तो कर्ता आहे. लिहिणारा कोण आहे? तो. कर्ता कोणता आहे मग? तो. मग यस सब्जेक्ट घ्या. तो साठी कर्ता कोणता इंग्रजीत सांगा? कोणता आहे? ही. तोला इंग्रजीत काय म्हणतात? ही. त्याच्यानंतर मला सांगा, आता व्ही करता घेतल्यानंतर काय घ्या म्हणतो तो? V1. मग V1 कोणता इथं? राईट. कोणता आहे? राईट. पण त्याला यस लावायचं का? त्याला यस कधी लावायचं का नाही हे कशावर कळतं? नियम आहेत त्याचे दोन, 1 आणि 2. IVU दे अनेक वचन असलं तर फक्त काय घ्यायचं? V1. आणि ही शीट असल्यावर
एक तृतीय पुरुष एकवचन असल्यावर V1 ला काय लावावं लागतं, एक तर एस लावा किंवा एस लावावंच लागतं. मग ते एस कधी लावायचं ते मागच्या व्हिडिओ सांगितलेलं मी. पा इथं एस लावावं लागेल, कारण ओ एक्स एस एस सी एच शेवटी आलं का वाक्यात नाही. मग फक्त इथं काय लावायचं आहे, ही असल्यामुळे एस किंवा एस पैकी काय लागेल इथं, यस. ही राईट्स. आणि काय लिहितो तो, यस का लागलं बरं इथं V1 ला, वाय डीड वी टेक हेअर यस, काय घेतलं यस, बिकॉज ऑफ धिस ही, या ही मुळे ही राईट्स. आणि आता काय लिहितो बरं तो, ही राईट्स, आणि तो लिहितो साठी राईट्स, ही राईट्स, ही असल्यामुळे राईट्स. आणि आता मधला शब्द शेवटी अ लेटर, ही राईट्स अ लेटर, फुल स्टॉप. हे झालं विधानार्थी वाक्य किंवा होकारार्थी ॲफर्मेटिव्ह. ॲफर्मेटिव्ह झालेला आहे, समजलं. आता याचा प्रश्न करायचा, याचा काय करायचा आता आपल्याला बेटा, प्रश्न. मग प्रश्न कसा करायचा पहा, याचा काय करायचं, याचा हेल्पिंग वर्ब न तयार होणारा प्रश्न करायचा, सहाय्यकारी व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन कसा करतात मराठी वाक्यात, तो पत्र लिहितो का. व्हेरी गुड, पाठ झाले तुमचे. आता तो पत्र लिहितो का, फक्त तो पत्र लिहितो आणि शेवटी काय लावायचं त्याच्या, का लावला की झाला व्हर्बल क्वेश्चन. मराठी वाक्यात का लावलं, झालं व्हर्बल क्वेश्चन, हेल्पिंग वर्ब. तो पत्र लिहितो का, तर ह्या का साठी तो का म्हणल्यावर काय आला, हा साध्या वर्तमान काळाचाच प्रश्न आहे. तो का साठी काय घ्यायचं, डू का डज बेटा, डज का घ्यायचं, कारण ही आलंय म्हणून. कशामुळं घ्यायचंय, ही आल्याच्यामुळं काय घ्यायचंय बेटा, ही आलं म्हणून इकडे काय घ्यायचं, हिच्या, ही कोणाच्या रांगेमधला आहे, डजच्या, म्हणून डज घ्यायचं. सुरुवातीला काय घ्यायचं इथं, आता 2 नंबरचं वाक्य, 2 नंबरचं सूत्र डज. काय घेतलं मी, तो कासाठी डज. वाय डिड वी टेक हेअर डज, बिकॉज ऑफ धिस ही, या ही मुळे आपण काय घेतलं बेटा, डज घेतलं. आलं लक्षात, डज. आणि नंतर डज घेतल्यानंतर काय घ्या, याच्यापैकी एक जण कोणता आलाय तिथं, ही. मग ही आलाय म्हणून तर डज घेतलंय. डज ही, काय घ्यावं लागेल, डज ही. आणि आता डज घेतल्यामुळे हे एस ठेवायचं का लावलेलं त्याला, नाही. डज असल्यावर एस एस काढून टाकायचं. डज वाक्यात असलं तर एस एस लावायचं नाही. मग डज आहे ना, मग फक्त काय घ्यायचं, राईट. आपण इथं यस लिहिलं का नाही, यस आपण इथं कट करायचं. यस ठेवलं का इथं नाही, ते कट करायचं, लिहायचं का तिथं कट केलं म्हणून नाही. डज ही राईट, वी डिडंट राईट हिअर यस, आपण इथं यस लिहिलं का नाही. डज ही राईट आणि काय, अ लेटर, डज ही राईट अ लेटर, क्वेश्चन मार्क. तिसरा म्हणजे आता तिसरं वाक्य, थर्ड सेंटेन्स कोणता, आता WH प्रश्न करायचा आहे. मग हे का करायचंय, का कुठे ठेवायचं, हे का मध्ये टाकून द्यायचं. WH काय, व्हेरी गुड, तो पत्र का लिहितो, तो पत्र लिहितो, याचा WH प्रश्न काय होईल, तो पत्र का लिहितो, तो पत्र का लिहितो. लक्ष द्या, नंतर लिहा बेटा. तुम्हाला करायचेच वाक्य मी तुम्हाला देणारच आहे, परंतु मी शिकवत असताना समोर लक्ष द्या, माझ्याशी बोला. तो पत्र का लिहितो बेटा. तुम्ही सगळं आधी शिकवताना समजून घ्या आणि नंतर व्यवस्थित मी पॉज करून लिहा म्हटल्यानंतर लिहा. आता लक्ष द्या, तो पत्र का लिहितो, या का मध्ये आलं बेटा, का शेवटी आलं तर डज घेतलं, पण का मध्ये आल्यावर काय शब्द घ्यावा लागतो आपल्याला, WH शब्द घ्यावा लागतो. WH शब्द कोणता आहे, मग का साठी शब्द व्हाय. आणि समोर पाय रे, व्हाय, व्हायला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, का. मग या का साठी इंग्रजी शब्द कोणता आहे, व्हाय. व्हाय लिहिलं, का साठी काय लिहिलं, तो पत्र का लिहितो, म्हणजे का लिहितो म्हणजे हा प्रश्न का मध्ये आला म्हणजे WH प्रश्न. WH प्रश्नात काय घेतात, सुरुवातीला बेटा WH शब्द घेतात आणि बघा नंतर काय घेतलं, WH शब्दानंतर डू किंवा डज पैकी काय घेणार, इथं डज आले तर डजच घ्या ना, मग डज. नंतर काय घ्या मग, ए पहा रे राजा, इथं मी फक्त व्हाय घेतलं आणि वरचं वाक्य जसं तसं लिहिलं, ही पण आयडिया भारी आहे. आणि व्हाय डज लिहिलं, नंतर ही करता घेतला, WH शब्द नंतर सहाय्यकारी क्रियापद, नंतर करता, नंतर क्रियापदाचं मूळ रूप V1, करता ही घेतल्यानंतर डायरेक्ट कुठं जायचं आपल्याला, आता V1 कोणता आहे, वाय डज ही. व्हाय घेतला, WH शब्द नंतर डज घेतल्यानंतर ही घेतल्यानंतर येतं डायरेक्ट V1. आता V1 कोणता आहे, राईट, आणि नंतर घेतला ऑब्जेक्ट वाय डज ही, राईट अ लेटर. समजलं बेटा, हे इथपर्यंत लक्षात आलं का रे राजा, लक्षात आलं. पुढे पाहायचं आणि समजून घ्यायचं, मी सांगेल तेव्हा लिहायचं. वाय डज ही राईट अ लेटर, हे झालं. आता हे 3 वाक्य समजले तर बाकीचे 3 वाक्य ऑटोमॅटिक येतात. कसे वाक्य येतात, या तिघाचे 3 नकार आहेत. पहिल्याचा नकार चौथा,
तो पत्र लिहितो याचा नकार सांगा पटकन. तो पत्र, जोरात सांगा. तो पत्र लिहित नाही. करेक्ट. तो पत्र लिहित नाही. आता मित्र हो ऐका, हे नकार झाला. नकारात शेवटी फुल स्टॉप आहे. तो काय प्रश्न आहे का? नाही, नकार आहे, फुल स्टॉप. तो पत्र लिहित नाही. मग तो साठी इंग्रजी शब्द कोणता आहे बेटा? ही आहे. नकाराचं सूत्र पहा आहे. नकाराचं सूत्र हे. याच्यापैकी तो साठी इंग्रजी शब्द कोणता इथं? ही आहे. मग हिच्या समोर त नाही, शेवटी जा. त नाही साठी इंग्रजी शब्द डू नॉट किंवा डज नॉट आहे. मग इथं ही आल्यामुळं काय घेतात? हिच्या लाईनला डज नॉट. मी म्हणलं ना, सूत्र पहा आणि समजून घेऊन लिहा. बरोबर ना? हिच्या समोर डू नॉट का डज नॉट? डज नॉट. ही डज नॉट. ही डज नॉट. आणि डज नॉट लिहिल्यानंतर काय राहायच्या? V1. V1 कोणतं आहे मग तिथे घेतलेलं? लिहिण्यासाठी शब्द कोणता आहे? राईट. ही डज नॉट राईट. फक्त याच्यामध्ये आता डज नॉट घेतल्यावर राईटला यस लावायची गरज आहे का? डज असलं की यस नकोच, यस असलेलं काढून टाकायचं. ही डज नॉट राईट अ लेटर. फुल स्टॉप. झालं. सोपं आहे. आता 4 सूत्र दिलेत आणि 4 वाक्य झालेत. मी म्हणलं 5व्या आणि 6व्याची काय आहे आयडिया, आणि ती सांगणार आहे. बघा, पहिल्याचा नकार कोणतं वाक्य झालं बेटा? पहिल्याचा नकार 4थं. आता दुसऱ्याचा नकार 5वं वाक्य. दुसऱ्याचा नकार 5वं. कोणतं होईल 5वं वाक्य? तो पत्र लिहितो का? तर त्याचा नकार सांगा. पत्र, तो पत्र लिहित नाही का? करेक्ट. तो पत्र लिहित नाही का? तो पत्र लिहित नाही का? तो पत्र लिहित नाही का? हे झालं. ऐका मित्र हो आता, तो पत्र लिहित नाही का? मग याच्यात आयडिया म्हणजे 4थ्या वाक्यावरून 5वं वाक्य कसं तयार केलं? मराठी वाक्य दुसऱ्यावरून 5वं नकार आहे. कोणाचा? दुसऱ्याचा. तो पत्र लिहितो का? तो पत्र लिहित नाही का? बरोबर. इंग्रजी कसं करायचं? तर इंग्रजी वाक्य कसं करायचं बेटा? इंग्रजी वाक्यात इंग्रजी 4थ्या वाक्याचा उलट सुलट पहिल्या 2 शब्दांची डज अगोदर घ्यायचं आणि ही नंतर टाकायचं. मागचा आली आयडिया लक्षात? याच्या अगोदरच्या वाक्याची डज अगोदर घेतल्यामुळं डी कॅपिटल काढला. वाक्याच्या सुरुवातीचा अक्षर कॅपिटल. डज अगोदर आणि ही नंतर. तुम्हाला म्हणलं ना आयडिया, आले का लक्षात आयडिया? डज अगोदर आणि ही नंतर, बाकी वाक्य जशाला तसं. डज ही नॉट, वाक्य ॲज इट इज. डज ही नॉट राईट अ लेटर. डज ही नॉट राईट ए लेटर. आणि प्रश्नार्थक चिन्ह आहे. सोपं. आणि शेवटचं वाक्य, तो पत्र, हे बा, तो पत्र लिहितो का? त्याचा नकार 5वं वाक्य झालं. दुसऱ्याचं 5वं वाक्य नकार काय? तो पत्र लिहितो काचा नकार? तो पत्र लिहित नाही का? आणि त्याचं वाक्य इंग्रजी काय झालं? डज अगोदर आणि ही नंतर. डज ही नॉट राईट अ लेटर. सोपं आहे. आलं लक्षात? आता पहा, लक्षात येतं रे? आता पहा, शेवटचं वाक्य कोणाचा नकार असणार? तो पत्र का लिहितो? त्याचा तिसऱ्याचा नकार 6वं. तो पत्र का लिहितोचा नकार काय होईल? करेक्ट. तो पत्र का लिहित नाही? तो पत्र का लिहित नाही. तो पत्र का लिहित नाही हे झालं. आणि प्रश्नार्थ का म्हणल्यानंतर ह्या काचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, मध्ये आल्यावर काय निघतो त्या काचा अर्थ? व्हाय. आणि समोर पाय. व्हाय. या मधल्या काचा अर्थ काय आहे? शेवटी आल्यावर ते सहाय्यकारी निघतं. डू निघतं, डज निघतं, काही निघल, सहाय्यकारी निघल. पण मध्ये असल्यावर का काय निघतो त्याचा डब्ल्यूच प्रश्न. मग व्हाय आलं. आणि व्हाय आल्यावर मग माहिती आहे तो पत्र का लिहित नाही. व्हाय आलं. आणि आता माहिती आहे तुम्हाला व्हाय लिहिल्यानंतर काय करायचं? कोण सांगतं? जशाला तसं 5वं वाक्य जशाला तसं कॉपी पेस्ट. व्हाय डज ही नॉट राईट ए लेटर. आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. समजलं बेटा? लक्षात आलं? ओके. समोर पाहून व्यवस्थित लिहून घ्या. पॉज करून लिहून घ्या. ओके. पॉज व्हिडिओ अँड राईट इट नाव. पॉज करून व्यवस्थित लिहा सगळ्यांनी. ओके. विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुम्हाला 2 वाक्य दिलेत. एका वाक्यावरून तुम्हाला 6 वाक्य करायचं. मी आंबा खातो, त्याचे 6 वाक्य मी आता जसे सांगितले तसे करा. खाण्यासाठी शब्द ईट, एट, इटन, त्यापैकी ईट वापरायचं. वर्बचा पहिला फॉर्म हे तुम्हाला माहीत आहे. आता तो मुंबईत राहतो, तर राहण्यासाठी शब्द आहे लिव. ओके. तर अशा एका वाक्याचे, ह्या एका वाक्यावरून 6 वाक्य, ह्या एका वाक्यावरून 6 वाक्य, असे 12 वाक्य तुम्हाला करायचे. बरोबर? ओके. तर सोडवा. 2 वाक्य तुमची मला वाटतं झालेली असतील. बरोबर? बघा, तुम्ही चेक करा किंवा मी तुम्हाला विचारतो कशा पद्धतीनं लिहिलेत मला तुम्ही कळू द्या.
बघा पहिल्यापासून आता या एका वाक्यावर विचार करू. मी आंबा खातो. मी आंबा खातो. या इंग्रजी वाक्यात याचं इंग्रजी वाक्य कसं होणार आहे? मी साठी कोणता शब्द आहे राजा? आय. मीला इंग्रजीत काय म्हणतात? आय. करता घेतला. खातो म्हणल्यानंतर कोणता काळ झाला? हा साधा वर्तमान काळ. मग त्याचं सूत्र सब्जेक्ट करता घेतला आय, नंतर खाण्यास V1 म्हणलो. V1 म्हणजे शेवटी गेलो. खाण्यासाठी खातोसाठी शब्द कोणता आहे? इट. आय ईट. आणि नंतर ऑब्जेक्ट घ्या. बरं आय ना इटला यस लावतो का आपण? नाही. आय वी यू दे असल्यावर फक्त काय घेतो आपण? V1. ही शी इट असल्यावर तृतीय पुरुष एकवचन असल्यावर आपण यस किंवा यस लावतो. मग आय ईट आणि डायरेक्ट आता काय घ्यायचं? ऑब्जेक्ट अ मँगो. आय ईट अ मँगो. असं आलंय किती जणांचं बेटा? आलंय? व्हेरी गुड. त्याच्यानंतर मला दुसरं वाक्य तुम्ही सांगा. कसं होईल दुसरं वाक्य? तू सांग रे. चल सांग मराठी वाक्य. मी आंबा खातो का? बरं बरोबर. शेवटी फक्त का लावलं की व्हर्बल क्वेश्चन झाला. आपल्याला काय करायचं? व्हर्बल क्वेश्चन करायचं. सहाय्यकारी क्रियापदानं तयार होणारा प्रश्न का लावलं की होतो. आता याच्यासाठी इंग्रजी वाक्य कसं सांगशील? व्हेरी गुड. खातो का? तो का साठी डू घेतलं. डूज का घेतलं? कारण आय आल्यावर डूज घेतात. व्हर्बल क्वेश्चन. दुसऱ्या वाक्याकडे आलो बेटा. ड्यू. काय घेतलं आपण आता? ड्यू. नंतर वरचं वाक्य जसं आलं तसं ड्यू आय ईट अ मँगो. हे का नाही? डू आणि वरचं वाक्य जसं आलं तसं काय आयडिया सांगितली? डू लिहायचं फक्त. जस्ट वी हॅव ॲडेड हिअर डू अँड राईट ॲज इट इज दॅट सेंटेन्स. फर्स्ट सेंटेन्स ड्यू आय ईट अ मँगो. आलं का ध्यानात बेटा? समजलं काय ॲड केलं? फक्त आपण डू. खेळतो. मी आंबा खातो का? फक्त डू घेतलं आणि वरचं वाक्य जसं तसं. आणि सूत्रानुसार पण येईल ते. डू घेतलं नंतर आय वी पैकी आणि क्वेश्चनापैकी आय, नंतर V1 आणि नंतर ऑब्जेक्ट आलं. सूत्राने ध्यानात राहिलं तर डू का घेतलं? कारण आय आलं म्हणून. आणि झालं मग डू आय ईट अ मँगो. काय नाही फॉर्म्युला नाही. बरोबर. असं डोक्यात एकदा फॉर्म्युलाची पण गरज नाही, पण एकदा वाक्याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून ही फॉर्म्युले दिलेली आहेत. बरोबर. डू आय ईट अ मँगो. मी आंबा खातो का? हे झालं डू आय ईट अ मँगो. 3 नंबरचं वाक्य कोण सांगतं? 3 नंबरचं वाक्य मराठीत सांग रे. हा सांग. ओके. हा डब्ल्यूएच प्रश्न आहे. मी आंबा का खातो. कसं होईल वाक्य? मी आंबा. हे का मध्ये आलं तर ते डब्ल्यूएच होतं बेटा. काची जागा बदलली. मी आंबा का खातो म्हणजे विस्तारानं सांगावं लागेल. त्याचं कारण सांगावं लागेल. वाक्य उत्तर मोठं याचं. मी आंबा का खातो म्हणजे डब्ल्यूएच प्रश्न. फक्त ह्या का साठी इंग्रजी शब्द कोणता आहे? आता मी मगाशीच लिहिला होता. मग व्हाय ह्या का साठी इंग्रजी शब्द घेतला. आता तिसऱ्या वाक्यात या डब्ल्यूएच शब्द घ्या म्हणतो आधी. डब्ल्यूएच क्वेश्चन व्हाय. डब्ल्यूएच शब्द कोणता निवडला आपण? व्हाय. आणि व्हाय लिहिलं तर काय आयडिया करायची? डायरेक्ट व्हाय लिहून इथं व्हाय लिहायचं. डायरेक्ट वरचं वाक्य उचलून खाली लिहायचं आहे का नाही? वाय डू आय ईट अ मँगो. वाय डू आय ईट अ मँगो अँड क्वेश्चन मार्क. 3 वाक्य आली की बाकीचे वाक्य सहज येतात. बरोबर आहे. बघा चौथं वाक्य पहिल्याचा नकार. मी आंबा खातो तर त्याचा नकार काय? कोण सांगतं? मी आंबा खात नाही. व्हेरी गुड. मी आंबा खात नाही. मग नकार करण्यासाठी चौथं सूत्र मात्र ते वापरायचंय. नकारासाठी वापरा. नकारासाठी थोडं नकार अवघड जाईल एखाद दिवस. बाकीचे 2 तर आयडिया माहिती झाले तुम्हाला. बाकीचे सगळे आयडियाच आहेत. आणि एकदा वाक्याची प्रॅक्टिस झाली तर कोणत्याच आयडियाची गरज नाही. ऑटोमॅटिक आपण बोलू लागतो. फक्त सरावासाठी हा सराव व्हावा म्हणून हे लिखाण घेतोय. मग ऑटोमॅटिक आपल्याला सुचत राहतं आणि आपण बोलत राहतो. बरोबर. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस नसल्यामुळे. मी आंबा खात नाही. मी साठी इंग्रजी शब्द नकार आहे आय. आता त नाही. त नाही साठी काय घेतात आपण? डू नॉट किंवा डज नॉट घेतात. मग आयच्या समोर आय असल्यावर काय घेतो आपण? डू नॉट. आय डू नॉट. नकार करताना आय डू नॉट किंवा डोंट म्हणलं तरी चालतं रे राजा. डोंट म्हणलं तरी चालतं. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आय डू नॉट. डू नॉट घेतल्यानंतर आय आलं म्हणून डू नॉट घेतलं. V1 घ्या. काय? इट. आय डू नॉट इट. आणि नंतर ऑब्जेक्ट घ्या. मँगो. आय डू नॉट इट ए मँगो. आलं लक्षात? ओके. 5वं वाक्य कसं होईल? 5वं वाक्य कसं होईल? 5वं वाक्य कोणाचा नकार असतो? कोणत्या वाक्याचा? दुसऱ्या वाक्याचा. हा सांग राजा. मी आंबा खातो का? त्याचा नकार काय होईल? मी आंबा खात नाही का? आहे का नाही? मी आंबा खातो का? त्याचा नकार काय होईल? मी आंबा. दुसऱ्याचं नकार कोणतं वाक्य असणार आहे? किंवा 5वं वाक्य कोणाचा नकार आहे?
दुसऱ्याचा. मी आंबा खातो का, मी आंबा खात नाही का, असं होईल. खातो का, खात नाही का, मी आंबा खात नाही का, बरोबर असं सांगितलंस ना तू, खात नाही का, मी आंबा खात नाही का. ओके, याचं उत्तर तूच सांग, ज्यानं मराठीतलं वाक्य सांगितलंय सांग. व्हेरी गुड. काय आयडिया सांगितली बेटा, मी डू अगोदर घ्या आणि आईला नंतर टाकून द्या. डू सुरुवातीला घेतलं म्हणून कॅपिटल काढा डी. डू आय आणि वाक्य जशाल तसं. चौथं वाक्य, डू आय नॉट. मी सांगितलं होतं 5व्या आणि 6व्या मध्ये आयडिया आहेत का नाही छान. डू आय नॉट इट अ मँगो. बघा तुम्हाला पण जे व्हिडिओ बघायला त्यांना सुद्धा आवाज स्पष्ट येणार आहे, बरोबर. बोयाचं माईक आहे त्यामुळे आवाज तुम्हाला असं वाटेल की मी समोरच बसलोय, तुमच्या समोर सांगतोय. ओके, डू आय नॉट इट अ मँगो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट 6वं वाक्य कोणाचा नकार आहे राजा. 6वं वाक्य तिसऱ्याचा, मी आंबा का खातो, त्याचा नकार काय होईल. मी आंबा का खात नाही. व्हेरी गुड. मी आंबा का खातो त्याचा नकार काय झाला. मी आंबा का खात नाही. मी आंबा का खात नाही. लक्षात घ्या. तर इथं का साठी शब्द घेऊन टाकायचा. का मध्ये आल्यावर काय अर्थ निघतो सांगा. WH प्रश्न, व्हाय. WH शब्द घेतला आणि आता काय कोण सांगतं काय आयडिया करायची. 5वं वाक्य जशाला तसं कॉपी पेस्ट. फक्त हे डी स्मॉल काढायचं बरं का. W इथं कॅपिटल असल्यामुळं डीचं स्मॉल. वाय डू आय नॉट. व 5वं जशाला तसं कॉपी पेस्ट करून टाका. वाय डू आय नॉट इट अ मँगो. फक्त व्हाय अगोदर लिहिलं. काय लिहिलं अगोदर, व्हाय. वाय डू आय नॉट इट अ मँगो. मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला मराठी इंग्रजी सांगितलेलं आहे. लक्षात आलंय. आणि माझ्या आधीच तुम्ही केलंय म्हणजे त्याच्यातच माझं सक्सेस आहे. ओके, म्हणजे समजलंय तुम्हाला. ओके, पॉज करून लिहून घ्या. पॉज इट अँड राईट इट नाव. पहा मित्रांनो, आता तो मुंबईत राहतो या दुसऱ्या वाक्याचे पण 6 वाक्य आपल्याला करता येतात. बघा, तो मुंबईत राहतो. साध्या वर्तमान काळाचं वाक्य तो आलं म्हटल्यानंतर सांगा तो साठी शब्द कोणता घेतला. ही. हां, लिव शब्द आहे. कोणता येतो, लिव. पण लिव येईल का, काय येईल सांगा. कोण सांगतं. ही लिव. हां, लिव्ज. ही लिव्ज येईल का बरं. यस येलं कारण ही शीट असल्यावर काय घेतो आपण, एस किंवा यस लावतो. यापैकी यस लावलं. ही लिव्ज इन मुंबई. इन द मुंबई लिहिलं तर इन मुंबई. मुंबई. ओके, ही लिव्ज इन मुंबई. तो कुठे राहतो, मुंबईत राहतो. ओके. नंबर 2, तो हा सांगा पटपट सांगा. चला. हां, व्हेरी गुड. तो मुंबईत राहतो का. तो मुंबईत. आता समजायला तुम्हाला त्यामुळे आता स्पीडने घेतलं तरी जमतं आहे का नाही. तो मुंबईत राहतो का. शेवटी वरच्या वाक्यात का लावलं आणि ह्या का साठी काय घेतात, डू घेतात का डस घेणार. आता डस. का डस घेतलं, काय आलं तिथं, ही आलं आणि किंवा यस पण लागलं, बरोबर. ही आल्यामुळं डस घेतलं. डसची निवड का केली, ही पण आलं आणि यस पण लागलं, बरोबर. दोन्ही कारण, यस लागल्यामुळं पण डस घेतलं क्रियापदाला आणि ही आलं आपल्याला, ही दिलेली ही आलं म्हणून डस घेतात. राईट. डस. डस लिहिलं मित्रांनो. वरचं वाक्य कॉपी पेस्ट करा. फक्त एच स्मॉल काढायचं. डसचं डी कॅपिटल काढलं, बाकी सगळं स्मॉल. डज ही लिव्ज. आता लिव्ज मधलं यस ठेवायचं का, बघा ठेवलं असेल तर कट करा. डज ही लिव पाहिजे. यस ठेवायचं का इथं नाही, कारण डज घेतल्यावर यसची गरज आहे का आता दुसऱ्या वाक्यात नाही. डज ही लिव इन. आता तुम्ही म्हणता यम काऊन कॅपिटल, कशामुळे कॅपिटल काढलं मुंबईचं, तर यम हे विशेष नाव आहे म्हणून यम कॅपिटल काढतात विशेष नाव. डज ही लिव इन मुंबई. तर हा झाला क्वेश्चन. ओके. डज लिहिलं आणि वरचं वाक्य जशाल तसं कॉपी पेस्ट. डज ही लिव इन मुंबई. मुंबई. कारण यस लिहिलं का इथं नाही, डज होतं म्हणून नाही लिहिलं. नेक्स्ट नंबर 3, तो मुंबईत राहतो. व्हेरी गुड. तो मुंबईत का राहतो. तो मुंबईत का राहतो. फक्त आता काची जागा बदलली, का इथं आलं मध्ये. तो मुंबईत का राहतो. हा, लक्ष द्या. फक्त का साठी कोणता शब्द घेतला आता, वाय. तुम्हाला आयडिया लक्षात आली नाही. आता काय करायचं बेटा, दुसरं वाक्य कॉपी पेस्ट. वाय डज. आली, छान आयडिया आहे ना. वाय डज ही लिव इन मुंबई.
ओके, अंडरस्टूड, समजतंय. आता चौथं वाक्य. आता चौथं वाक्य दुसऱ्याचा ना पहिल्याचा नकार. तो मुंबईत राहतो तर त्याचा नकार काय होईल? तो मुंबईत राहत नाही. तो. बरं, असे सगळेच वाक्य आपण बोलतो की नाही इंग्रजीत, का फक्त हे होकारार्थीच वाक्य बोलतो का? नाही, तर सगळेच वाक्य बोलतो. म्हणून आपल्याला सगळेच वाक्य शिकणं गरजेचं आहे. आणि हे जास्त प्रमाणात कुठं पाहायला भेटत नाहीत एकत्र, आहे का नाही? वेगवेगळे शिकवतील. मी एकदा शिकवाल. तो मुंबईत राहत नाही. तो मुंबईत राहत नाही. तर मित्रांनो, आता लक्षात घ्या, नकार तो साठी इंग्रजी शब्द ही. नकारार्थी निगेटिव्ह सेंटेन्समध्ये सूत्राकडे जा मात्र, बरं का. निगेटिव्ह सेंटेन्सला थोडंसं सूत्राकडे जा. ही नंतर ही आलं म्हटल्यावर एक खालची ओळ. तो साठी इंग्रजी शब्द ही. नंतर डज नॉट घ्यावा लागेल. डू नॉट जमतं का? नाही, हिच्या लाईनला डज नॉट आहे. ही डज नॉट काय घ्यावं लागेल? ही आल्यामुळं डज नॉट, किंवा डझंट म्हणलं तरी चालेल, बरं का. ही डझंट म्हणलं तरी चालेल. ही डज नॉट. आणि नंतर काय घेतलं? तो V1. लिव्ज घ्यायचं नाही, फक्त लिव्ज घ्यायचं. का बरं? डज आल्यावर येस लावायचंच नाही. ही डज नॉट लिव्ह इन मुंबई. समजलं? तो मुंबईत राहत नाही. हे झालं पहिल्या वाक्याचा नकार. कोणतं वाक्य आहे? चौथं वाक्य. दुसऱ्याचा नकार पाचवं आहे. दुसऱ्याचा नकार कोणतं वाक्य आहे? पाचवं. तो मुंबईत राहतो का? तर त्याचा नकार पाचवं काय होईल बेटा? सांगा. व्हेरी गुड. तो मुंबईत राहत नाही का? तो मुंबईत राहत नाही का? तो मुंबईत राहत नाही का? राहतो का? राहत नाही का? बरोबर आहे का बेटा? लक्षात यायलंय? व्यवस्थित ध्यान द्यायचं. ध्यान दिल्यावर काय होतं? ज्ञान. बरोबर. तो मुंबईत राहतो का? तर राहत नाही का. ओके. सो तो मुंबईत राहत नाही का? तर नाही का म्हणजे प्रश्न आहे. प्रश्न आहे म्हणल्यावर नंतर साधा प्रश्न आहे. का म्हणल्यानंतर हेल्पिंग वर्बनं सुरू व्हायला पाहिजे. हेल्पिंग वर्बनं सुरू व्हायला पाहिजे म्हणजे याच्यात काय आयडिया सांगितलेली आहे राजा? डज आधी ही नंतर. झालं, जशाल तसं लिहून टाक, आहे का नाही? आयडिया सांगेन म्हणलं होतं ना, आयडिया बरोबर आहे. डज 5व्या आणि 6व्याचं सूत्र नाही इथं, मग त्याच्यात काय आयडिया आहे? डज. डज आधी आणि ही नंतर, बाकी जशाला तसं. डज ही नॉट, आहे का नाही, लिव्ह इन मुंबई. डज ही नॉट लिव्ह इन मुंबई. ओके. आणि हा प्रश्नार्थ चिन्ह. आणि शेवटचं वाक्य कोणाचा नकार आहे? शेवटचं वाक्य तिसऱ्याचा. तो मुंबईत का राहतो? सांगा, नकार काय होईल? तो मुंबईत का राहत नाही? तो मुंबईत का राहत नाही? का राहत नाही? कारण तिथं त्याला कामच नाही सध्या, लॉकडाऊन आहे म्हणून, आहे का नाही? इथं का राहाय? का आहे, बरोबर. इथं का म्हणजे प्रश्न आहे. प्रश्न असल्यानंतर इथं का मध्ये आल्यानंतर WH प्रश्न आहे. WH प्रश्नाला सुरुवात झाली पाहिजे WH शब्दानं. WH प्रश्नाची सुरुवात कशाने झाली पाहिजे? WH शब्दानं. 6व्याची आयडिया इथं 6वं सूत्र नाही, पण आयडिया सांगितलेली. WH शब्द लिहून टाका आणि मग आयडिया वापरा. व्हाय घ्या अगोदर, व्हाय, आणि 5चं वाक्य जशाल तसं कॉपी पेस्ट. व्हाय डज ही नॉट लिव्ह इन मुंबई? व्हाय. मी तुम्हाला 2 मिनिटं लक्ष द्या. मी तुम्हाला थोडंसं वेगळं पण सांगतो. वाय डज, मी व्हाय लिहिलं अगोदर आणि 5चं वाक्य जसं तसं लिहिलं. लक्षात आले तुम्हाला पण? वाय डज ही नॉट, ताट मान समोर द्या, समोर द्या. वाय डज ही नॉट, स्ट्रेट कॉन्सन्ट्रेट. वाय डज ही नॉट लिव्ह इन मुंबई? लक्षात घ्या रे, समजून घ्या, नंतर लिहा. मित्रांनो, काही जण असंही म्हणतील, वाय डझंट ही लिव्ह इन मुंबई? हे डझंट म्हणलं, हे नॉट इकडे घेतल्यावर पुन्हा डबल नॉट घ्यायची गरज नाही बरं का. पुन्हा इथं सुद्धा तुम्ही असं म्हणू शकता, तो मुंबईत राहत नाही का? हे तर समजलेलं आहे तुम्हाला, पण शॉर्टकट अजून सांगायला लागलो. तोंडी सांगायला, ते इथं लिहित नाही, पुन्हा कन्फ्यूज होताल तुम्ही. हे आयडिया तर कळलेली पुन्हा विसरून जायची. ऐका लक्षात. तो मुंबईत राहत नाही का? डझंट ही लिव्ह मुंबई असं पण म्हणता येतं. हे डझंट म्हणल्यावर पुन्हा इथं नॉट घ्यायचं नाही. एकत्र घ्यायचं असलं तर डझंट म्हणता येतं, पण जर नॉट सेपरेट ठेवायचं असलं तर त्या डझ आणि नॉट मध्ये काय घ्यावं लागतं? करता घ्यावं लागतं. डझ ही नॉट. आणि एकत्र डझंट ही म्हणता येईल. डझंट ही लिव्ह मुंबई, लिव्ह इन मुंबई असं म्हणता येईल, किंवा डझ ही नॉट लिव्ह इन मुंबई. याला काय म्हणता येतं? व्हाय डझ ही नॉट लिव्ह इन मुंबईला शॉर्टकट जर म्हणायचं असलं तर व्हाय डझंट ही लिव्ह इन मुंबई असं पण म्हणता येईल. अंडरस्टूड? सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचंय, पॉज करून लिहून घ्यायचं. ओके, अंडरस्टूड? काही वाक्य देईल तर तुम्हाला मग ते कमेंट बॉक्समध्ये त्याचे उत्तर लिहायचे आहेत. ओके फ्रेंड्स, 3 forms of verbs are given. We have to use just first form of the verb.
पहा मित्रांनो, 3 क्रियापदांची रूपं दिलेली आहेत आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळं वर्बचा पहिलाच फॉर्म वापरायचा आणि त्यापासून वाक्य बनवायचे आहे. ठीक आहे. तू सकाळी चालतोस का? या वाक्यात आपल्याला लक्षात येतं की शेवटी का आहे म्हणजे सहाय्यकारी क्रियापदानं वाक्य चालू होतं. येस नो टाईप क्वेश्चन आहे, वर्बल क्वेश्चन आहे. मग कासाठी आपल्याला डू किंवा डज घ्यावं लागतं. पण डू घेणार का डज? तू या शब्दासाठी यू शब्द आहे, तर इथं यू आले तर यूच्या अगोदर आय वी यू दे. अनेक वचन असलं तर आपण काय घेत असतो बेटा? डू नंतर आय वी यू दे घेतो, बरोबर ना. आपण वर्बल क्वेश्चन्स पहा. डू यू काय घेतलं आपण? डू यू. सहाय्यकारी क्रियापदानंतर करता घेतला यू, त्यानंतर वॉक घेतलं चालण्यासाठी, नंतर सकाळीसाठी इन द मॉर्निंग. डू यू वॉक इन द मॉर्निंग, शेवटी क्वेश्चन मार्क. आलं लक्षात बेटा? पॉज करून लिहून घ्या. ओके. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता सांगितलेलं आहे फक्त 6 प्रकार करायचे नाहीत वाक्याचे, फक्त दिलेल्या वाक्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं. ओके. वी हॅव टू जस्ट ट्रान्सलेट गिवन मराठी सेंटेन्स इन टू इंग्लिश. 6 प्रकार नाही दिलेलं, जे एकच वाक्य आहे त्याचं इंग्लिशमध्ये करायचं. जसं की तो दूध का पितो याचं करायचं आहे तुम्हाला. आणि तू अभ्यास करतोस का हा कोणत्या प्रकारचा प्रश्न पाहायचा आहे आणि त्याचं तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. त्याची आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहेत. ओके मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. ओके. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर देखील करा. थँक्यू.